सोनं 3 दिवसात 2700 रुपयांनी स्वस्त झालंय। सोन्याचा दर हा आता कमी होताना दिसतोय। मागच्या 3 दिवसात 2700 रुपयांनी सोनं स्वस्त झालंय। सोन्याचा आजचा दर 88,600 रुपये प्रति तोळा आहे। चांदीत सुद्धा मोठी घसरण आहे। जागतिक घडामोडींमुळे दरात मोठी उलथापालथ झाली आहे। चांदी सुद्धा 1,05,000 वरून 9,000 खाली घसरली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन गोसावी यांच्याकडून। सचिन, हा सुद्धा टॅरिफचाच परिणाम म्हणायचा का? सोन्याच्या दरात इतकी घसरण पाहायला मिळते, पुढच्या काही दिवसात सुद्धा हीच घसरण आणखी पाहायला मिळू शकते का? निश्चितच आपण जर बघितलं तर जागतिक बाजार पेठांमध्ये आंतरराष्ट्रीय वाढ सुरू आहे, त्याचा परिणाम आपल्याला सोन्या चांदीच्या दरावर पाहायला मिळतो आहे। काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ रेट संदर्भात बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सोन्या चांदीच्या दराबाबत किंवा सोन्या चांदी संदर्भात कोणतीही चर्चा न झाल्यामुळे त्याच्या दरांमध्ये कोणतेही बदल झालेले नाही आणि त्याचा परिणाम हा सुवर्ण बाजारावर झालेला आहे। आपण जर बघितलं तर सातत्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने सोन्याच्या दरामध्ये दरवाढ सुरू होती, मात्र त्या बैठकीनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे। आपण जर बघितलं तर बैठकीनंतर आतापर्यंत तब्बल 6,000 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे, तर चांदीच्या दरात देखील 10,000 ते 12,000 रुपयांनी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण टेरिफ रेट मध्ये ज्या पद्धतीने इतर बाजारावर परिणाम झालेला आहे आणि त्याचाच परिणाम हा सोन्यावर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण आता लग्न सराईमुळे सोन्याच्या मागणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या पद्धतीने परिणाम सुरू आहे त्यामुळे टेरिफ रेटचा जो परिणाम होतोय त्याच्यामुळे कुठेतरी अजून सोन्याच्या दरात भाव कमी होतील अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। जी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी सर।